नमस्कार मंडळी, शुभ सकाळ म्हणजे 11 साडे 11 वगैरे वाजलेत आणि घराच्या कामाला आजच्या सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली आता 2 दिवस मी नव्हतो तेव्हा अर्ध बांधाप आहे ते झालेलं आहे आणि हॉलच्या वरची जी लोखंड आहे किंवा रिंग आहे ते फिरून पण झालेलं आहे. आता पुढची काम आहे, आजचा दिवस आहे तो पूर्ण बांधाप करायचं, म्हणजे फळ्या ज्या लावायच्या आहेत त्या पूर्ण फळ्या लावून घ्यायच्या आहेत आणि उद्या मग ते स्टील प्रॉपर लोखंड आहे ते प्रॉपर असं बांधलं जाईल आणि परवा दिवशी स्लॅब पडेल, असं सध्याचं शेड्यूल आहे. वरून आपलं घर साधारण आता असं दिसतंय. या भागाचं इकडचं काम झालं आहे हॉलच्या बाजूचं. आता तिकडे खालच्या बाजूने जी जिना येणार आहे त्या जिन्याचं पण आज बांधाप आहे ते बांधाप होईल. आता पॉइंटिंग काढायचं काम चालू आहे. पॉइंटिंग म्हणजे खालून जो लेवल असते ते लेवलला लॉक केलं जातं आणि त्याच्या बेसवर मग वरती ज्या फळ्या वगैरे ठोकल्या जातात त्या सगळ्या ठोकल्या जातात. खालच्या बाजूस इकडे जिना होणार आहे, या बाजूस असा याच्या लेवलला इकडे आपली जी जमीन असेल त्याच्या लेवलला इकडून जिना होईल. 17 स्टेप्स येत आहेत साधारण. मारून घ्या. वरती हॉलच्या बाजूचं जे लोखंड वगैरे आहे ना ते बांधून झालं आहे. तर आज बाजूने सगळ्या फळ्या वगैरे ठोकायच्या आहेत आणि हे बांधाप जे बाकीचं आहे ते उद्या करणार आणि परवाच्या दिवशी स्लॅब पडेल. तर वरून आपल्या घराचा व्ह्यू सध्या असा दिसतो आहे आणि वरची बाजू जी वाट वगैरे आहे ती बघा अशी डायरेक्ट वरचा व्ह्यू आहे ना आता डायरेक्ट दिसणार. म्हणजे वरती टेरेसवरती आलं की इकडे आपली ग्रामपंचायत आहे आणि इकडे हे मोठं घर आपलं, तर इकडचा सगळा व्ह्यू एकदम पूर्ण दिसणार. काजू तर हाताने काढू शकतोय. तुमच्याकडे काजू लागलेत का यावर्षी? नाही, कमी. हां, ते गावात म्हणजे कमी लागलेत त्या मानाने. दरवर्षी प्रमाण जोर नाही. आंब्याचा वाटोला काल लावून टाकला ना पावसान. चावीचा तुकडा टाक. आता आंब्याचा दर उतरेल. दर तर डाग येणार त्यावर. जोरात लागला ना, असा शिंपडून गेला तरी चालला असता. नाही पण हा फक्त आपल्या इकडेच आहे, सावाड्यात नाही पाऊस. अच्छा, इकडेच लागलं काय? हे बस झाली तेवढी चावी घे. आत घे 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 आत. मिलव आत. घे जरा वरती 2 सुत. हां बस, मार्किंग कर तिथं आणि खिला मारतो. हां मार. पाठच्या बाजूला असं पॉइंटिंग सुरू आहे. पॉइंटिंग झालं ना की हे बाजूच्या ज्या फळ्या दिसतात तुम्हाला त्या मारल्या जातात आणि त्याच्यानंतर मग उद्या त्याच्यामध्ये प्रॉपर सळ्या टाकून त्या बांधून मग परवा दिवशी जो स्लॅब पडेल तेव्हा मग मस्त चारी बाजूने व्यवस्थित असं ज्या आपण पॉइंटिंग केलं आहे त्या पद्धतीने मग सर्व तो भरला जाईल. चला म्हणजे दुपारचा 1:30 वाजला आहे, जेवायची वेळ झाली. ॲक्च्युली सकाळी कसं आहे, आलो आहे मुंबईतून पण जास्त काही जेवलो नव्हतो. प्रवासातून आल्यावर जेवण जात नाही, तर आता जाऊया घरी, जेवतो, थोडंसं आराम करतो, मग परत येईन. दुपारची गावाकडची वेळ, एकदम शांत वातावरण. ओके हो रे काय बरं ना, सकाळी आलो आहे. होय चालू आहे. हे जेवलीस?
दुपारची मंडळी 3 वाजलेत. जेवण वगैरे झालं आणि जरा दुकानाकडे आलो आहे नेटवर्कसाठी. इकडे जरा कॉल्स वगैरे हँडल करत होतो. तर आता निघूया घराकडे. खाली जाईल काय? नाही इकडे मग काय नाही बरोबर आहे. चला मंडळी जेवण आलो आहे. तेवढ्यात खडी पण आले. तू कुठं होतास? दुकानाकडेच होतास? बाद झालं, संपलं. चला मंडळी दुपारनंतरच्या कामाला सुरुवात झाली. दुपार पण इकडचे जे पॉइंटिंग होते ना ते झालेले आहेत आणि त्या बाजूच्या फळ्या पण ठोकून झाल्यात. तर आत्ता ॲक्च्युली जिन्यासाठी एक मधला सपोर्टर आहे तो इथे बनवायचा आहे. कारण जिना आपला इथून असा येणार आहे साधारण. तर त्याचं काम आता सुरू आहे. हा इकडे तुम्हाला जो कॉलम दिसतोय ना रिंग बनवलेला तोच आहे. हां तर ॲक्च्युली एवढी मोठा जो हा जिना येणार आहे त्यामध्ये एक सपोर्टर पाहिजे म्हणजे कसं लोड येत नाही. कारण 17 पायऱ्यांचा आपला जिना होणार आहे. कॉर्नरचे आहेत ते जुनेवाले आहेत एकदम ना ते. मस्त आहे ना. पक्का झाला. लय पक्का झाला. पक्का झालाय. तर हा जिन्याचा सपोर्टर त्याला पूर्ण लॉक करून घ्यायचं आहे जमिनीतून. मग त्याच्यानंतर उद्या बांधणी होईल ती ह्या सपोर्टरला घेऊन मग बाकीची बांधणी होईल. संध्याकाळचे मंडळी 6 वाजलेले आहेत आणि आज थोडं उशिरापर्यंत काम सुरू आहे. कारण स्लॅब आहे तो परवाच्या दिवशी टाकायचाच आहे. त्या कारणाने जी लेवलिंग आहे ती दुपारपर्यंत लेवलिंग वगैरे सुरू होती. आता त्याच्यानंतर बाकी ज्या फळ्या वगैरे ठोकायच्या आहेत किंवा आता पाठच्या बाजूचा जो भाग आहे तो थोडासा आपण लांब घेतो आहे कारण गॅलरी करायची आहे वरच्या बाजूस. तर त्या पॅचेसला आता पत्रे वगैरे ठोकायचं काम सुरू आहे. खालच्या बाजूचं जे जिन्याचं स्ट्रक्चर आहे ते उभं करायचं आहे. असं सगळं काम चालू आहे. त्यामुळं आज थोडा उशिरापर्यंत काम चालणार आहे. कारण आज उशिरापर्यंत केलं तरच उद्या लोखंड वगैरे प्रॉपर बांधून होईल आणि परवाला मग स्लॅब पडेल. सनसेटची वेळ आहे मस्त बघा. अजून अर्धा तास तरी आहे. आता कसं म्हणजे दिवस मोठा आहे त्यामुळे सूर्यास्त साधारण आहे ना 6:15 6:30च्या आसपास होतो. वातावरण एकदम मस्त झालं आणि अशा या क्लायमेटमध्ये घराचं काम पण सुरू आहे.
पत्री आहे, कारण हा वेगळा आलाय पत्रा. नाही हा तिकडे पाठची बाजू आहे ना ती वरची स्लॅबची आपली थोडी मोठी असणार आहे, कारण वरच्या दोन आपण रूम्स काढणार आहे. त्या रूमच्या पाठीमागे आपण थोडीशी गॅलरी टाईपचं करणार आहे. त्यासाठी तो भाग मोठा असणार आहे. बाकी साधारण आहे ना 6-7 इंचच सगळ्या बाजूने आहे बाहेर. पुढे ॲक्च्युली ह्याच्या अंडर असं स्ट्रेक स्ट्रक्चर येणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कौलाची ही बाल्कनी करायची आहे. आणि या बाजू तिकडे जिन्याचं स्ट्रक्चर चालू आहे. जिना तयार झाला. मागे वा तुम्ही. हो आहे. हे पण मेन काम आहे ॲक्च्युली घराचं, कारण मेन वरती याला जो जिना आहे तो जिना या बाजूने असणार आहे आपला. तर असं मेन ॲक्च्युली सेटअपचं काम सध्या सुरू आहे. 2 दिवस झाले तेच काम आहे. उद्या वरची जे आपण सकाळी मी दाखवलं तुम्हाला जे स्टील वगैरे बांधायचं त्याचं काम उद्या केलं जाईल. पूर्ण जो बेस बनवायचा आहे ना ते काम आज करायचं आहे. आतून प्रॉपर सगळा बेस झालेला आहे. तर बाहेरचं कसं कॉर्नरिंग आहे ना, त्या कॉर्नरिंगचं प्रॉपर सगळं फळ्या वगैरे ठोकून घ्यायचे आहे. बांधणी बोलतात त्याला. ते बांधाप सगळं आज पूर्ण करून उद्या फक्त मग कसं आहे रिंग आहे ना वरची रिंग आणि स्टील वगैरे जे बांधायचं आहे तेच उद्या पुरतं आहे. बाकी फळ्यांचं बांधाप आज होऊन जाईल. आतमध्ये बघा कसं दिसतंय आता. ह्या चाव्या म्हणतात त्याला. ते चाव्यांवरती ते पत्रे प्रॉपर लॉक केलेले आहेत. हे असंच राहणार. हे आतलं स्ट्रक्चर 21 दिवस साधारण असंच राहील. त्याच्यानंतर जेव्हा स्लॅब काढतील तेव्हा हे सगळं काढणार. चला मंडळी, रात्रीचे 7:30 वाजलेत. आज थोडं उशिरापर्यंत काम झालं. म्हणजे मेन फळ्या ठोकायचं काम होतं ना ते लगभग झालं आहे. फक्त जिन्याचं फायनल काम पेंडिंग आहे. त्यामुळं मग जिन्याच्या इथला जो सपोर्टिव्ह एक पिलर बनवायचा होता ना तो बनवून झाला आहे. आणि मी तो बनवणार उद्या. त्याच्या फळ्या वगैरे काढणार आणि मग जिन्याच्या वरच्या ज्या फळ्या आहेत त्या उद्या ठोकणार. तर असं काम करता करता जरा जास्तच उशीर झाला आहे. आताच कामगार पण आताच गेले. आता ते जाणार कडवईला. तर आता मी पण फ्रेश वगैरे होतो मग घरी जाऊ. तर हा पिलर दिसतो आहे ते पूर्ण आता याच्यामध्ये मटेरियल वगैरे टाकलेलं आहे. आणि त्या बाजूने इकडे ही सीडी आहे. तर रात्री एवढं काय दाखवू शकत नाही तुम्हाला, उद्या दाखवेन सकाळी. तर हा पिलरचं कसं आहे आज हा सुकेल आणि उद्या ह्या फळ्या काढल्या जातील. आणि त्याच्यानंतर मग हा ॲक्च्युली आपलं जे जिना येणार आहे तो जिना असा येणार आहे. तर उद्या जिन्याचं वगैरे सगळं करून वरच्या बाजूचं सगळं लोखंड वगैरे बांधून परवा दिवशी स्लॅबचं काम होईल. चला मंडळी, सकाळीच गावाला आलो आहे आणि आल्यानंतर आज परत धावपळ चालू आहे दिवसभर. कारण आज कामगार पण थोडे उशीर आले. तर 11 वाजता वगैरे आले. वाटलेलं आज काय येत आहेत की नाही, पण नाही आले. ते उशिरापर्यंत काम पण केलं आणि उद्या बाकीचं काम पण उशिरापर्यंत बहुतेक होईल. कारण परवा डायरेक्टली स्लॅब काय मॉर्निंगला 3-4 तासात स्लॅबचं काम होऊन जाईल. असं सगळं गावाच्या बांधकामाचं आता शेवटचं काम आहे. ते म्हणजे कसं ढाचा एकदा तयार झाला की इंटरनल कामं होत राहतील पटापट. असं सगळं आहे मंडळी. तर चला आता गावाला जरा बरं वाटते. परत एकदा हातभार लागायला सुरुवात झाली आहे घरच्या कामामध्ये. आणि कामं पण आता जरा बऱ्यापैकी फास्ट चाललेली आहेत. तर चला मंडळी, आतापुरतं तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया परत उद्याचा व्हिडिओ असेल पूर्ण जे बांधायचे फळ्या किंवा स्टील लोखंड ते सगळं बांधून घ्यायचं आणि मग परवा दिवशी स्लॅबचं काम असणार आहे. तर उद्या पूर्ण बांधकामाचं काम असणार आहे. बांधप बोलतं त्याला. ते बांधपाचं काम असेल. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.